यानंतर नागपुरातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून थेट अपडेट घेऊयात नागपुरातून। ज्ञानेश्वर, नागपुरात सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते? अगदीच मी महाल परिसरातील भाऊजी दप्तरी या शाळेत आहे आणि या मतदान केंद्रावर थोड्याच वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील। प्रतिवेळेसच जेव्हा मतदान असतो तेव्हा मोहन भागवत जे आहे ते सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावतात। अगदी या लगतच जे आहे ते संघाचं मुख्यालय आहे, तिथून ते आता थोड्याच वेळात या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजावतील। त्यापूर्वी जर आपण मतदान केंद्राबाहेर जर पाहाल तर मोठी पोलीस सुरक्षा जी आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कोणत्याही क्षणी मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतात। नागपूर शहरात एकूण 3004 मतदान केंद्र आहे। जवळपास 10 पालिका झोनमध्ये जे आहे ती मतदान प्रक्रिया एकूण पार पडणार आहे, ज्यासाठी जवळपास 16,000 पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत या ठिकाणी कार्यरत असतील आणि 5,500 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपूर शहरामध्ये जे आहे ते या ठिकाणी सुरक्षेसाठी एकूणच तैनात करण्यात जे आहे ते आलेले आहेत। सध्याची दृश्य जर पाहाल तर आपण या दृश्यांमध्ये आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कोणत्याही क्षणी जे आहे ते सरसंघचालक मोहन भागवत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि या दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणून हाच तो मार्गस्थ आहे, रस्ता आहे ज्या ठिकाणून संघ मुख्यालयाचा रस्ता आहे आणि या रस्त्याने जे आहे ते आता मोहन भागवत या ठिकाणी दाखल होतील आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। जवळपास 24 लाख पेक्षा जास्त मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे आणि एकूणच जवळपास 151 उमेदवार जे आहेत ते रिंगणात या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेतून या ठिकाणी निवडले जाणार आहे। आणि त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर मोठी तयारी जी आहे ती पालिका प्रशासनाच्या वतीने यावेळेस एकंदरीत या ठिकाणी करण्यात आले आहे। आणि जे संवेदनशील मतदार केंद्र असतील त्या ठिकाणी देखील विशेष आणि अतिरिक्त पोलीस संख्याबळ या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि त्या दृष्टीने एकूणच महिलांचं देखील मतदार वाढावं त्यासाठी काही पिंक बूथ जे आहे ते निर्माण करण्यात आले। सोबतच दिव्यांग नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची सुद्धा विशेष सोय जे आहे ते पालिका प्रशासनाच्या वतीने यंदा देखील करण्यात आले आहे। दिव्यांग नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा असेल तर घरूनच त्यांनी आपला व्हॉट्सअपवर जे आहे ते लोकेशन शेअर केल्यानंतर त्यांना लगेच जे आहे ते पालिका प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय जी आहे ती एकूणच केली जाणार आहे। सध्याला दृश्यात जर पाहाल तर या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोहन भागवत जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी भाऊ दप्तरी या शाळेमध्ये या मतदान केंद्रावरती आता पोहोचतील आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। प्रतिवेळेसच मोहन भागवत जे आहे ते सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात आणि त्यानंतर इतर नागरिकांना देखील मतदान करण्याचं ते या ठिकाणी आवाहन करत असतात। त्यामुळे मतदान केल्यानंतर आज देखील मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी नागरिकांना मतदान करण्यासाठी एकंदरीत या ठिकाणून जे आहे ते आवाहन करतील। त्यापूर्वी जर आपण या ठिकाणी मतदान केंद्रात जर बाहेर जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते मोठी सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी एकंदरीत तैनात करण्यात आली आहे आणि आता काही क्षणातच मोहन भागवत या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।